AIMIMचे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांच्या मतदारसंघात भाजपने ज्यांना हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे त्या माधवीलता यांची प्रचंड चर्चा सध्या सुरू आहे। AIMIMच्या बालेकिल्ल्यात असुद्दीन ओवैसींना त्या काटेकी टक्कर देताना दिसत आहेत। त्यामुळे तेलंगणातील हैदराबाद मतदारसंघातील लढत रंजक असणार हे सध्या दिसत आहे। सध्या या जागेवरून AIMIM प्रमुख असुद्दीन ओवैसी खासदार आहेत। यावेळी भाजपने ओवैसी यांच्याविरोधात डॉक्टर माधवीलता यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तर एका बाजूला ओवैसी असतील तर दुसऱ्या बाजूला कट्टर हिंदुत्वाचा चेहरा मानला जाणाऱ्या माधवीलता। जाणून घेऊया कोण आहेत माधवीलता या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, माझ्यासोबत कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर। पसुपुलेती माधवीलता ही एक भारतीय अभिनेत्री आणि राजकारणी आहे जी तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये दिसते। तिने 2008 मध्ये नाचुवले या चित्रपटातून पदार्पण केलं। हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला आणि त्याला 3 नंदी पुरस्कारही मिळाले। तिने नंतर सहनेस्तुदा 2009 मध्ये, अरविंदा 2013 मध्ये आणि अंबाला यासारख्या चित्रपटामध्ये काम केलं। 2018 मध्ये तिने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि 2019च्या आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत गुंटूर पश्चिम मतदारसंघातून निवडणूकही लढवली आहे। माधवीलता यांचा जन्म कर्नाटकातील हुबळी येथे एका तेलुगू कुटुंबात झाला। तिचे आई वडील मूळचे कोस्टल आंध्रचे आहेत। तिने कर्नाटकातील गुलबर्गा विद्यापीठातून पदवी प्राप्त केली असून मैसूर विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलं आहे। 2015 मध्ये तिचा पहिला रिलीज झालेला तमिळ चित्रपट सुंदर सीचा मल्टीस्टारर अंबाला होता। माधवीने पहिल्यांदा महेश बाबूंच्या अतिथीमध्ये नायिकेच्या मैत्रिणीच्या भूमिकेत काम सुद्धा केलंय। वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि तिच्या कारकिर्दीबद्दल समस्या आणि त्या संघर्षाबद्दल विस्तृत चर्चा केली आहे। तिने असेही नमूद केलं आहे की तिचा सहकलाकार त्यावेळी तिच्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान तिला डेट करू इच्छित होता, परंतु तिने नकार दिला। तिच्या पहिल्या दिग्दर्शकाने तिच्यासोबत कास्टिंग काउच करण्याचा प्रयत्न देखील केला होता। उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच माधवीलता यांनी आपल्या भाषणामुळे आणि पारंपरिक पेहरावामुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता। लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्याचे मतदान सुरू असताना माधवीलता यांचा एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये त्या बुरखा परिधान केलेल्या महिलांची ओळख तपासताना दिसल्या। त्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे। आता AIMIMच्या बालेकिल्ल्यात पतंगामध्ये छेद निर्माण करण्यात माधवीलता यशस्वी ठरणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरलेलं आहे। या प्रकरणावर आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज चॅनल सोलापूर।